नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. तो म्हणजे सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर. आता सिबिल स्कोर क्रेडिट स्कोर म्हणजे काय? आज बऱ्याचशा सामान्य नागरिकांना जेव्हा जेव्हा बँकेमध्ये तुम्ही जाता, जेव्हा तुम्हाला कर्जाची गरज असते, जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते, तेव्हा तुम्ही बँकेत जाता आणि तुम्ही ज्यावेळी कर्ज मागता, समजा तुम्हाला एखादं पीक पीक कर्ज पाहिजे असेल किंवा वाहन कर्ज पाहिजे किंवा होम लोन पाहिजे, अशा कोणत्याही प्रकारचं कर्ज तुम्हाला हवं असेल तर सध्या भारत सरकारने एक नवीन जे कन्सेप्ट आहे ते आणलेले आहे. ती म्हणजे की कोणत्याही सामान्य व्यक्तीचं कर्ज देण्यापूर्वी त्याचं सिबिल स्कोर चेक करा. म्हणजे सिबिल स्कोर म्हणजे नक्की काय? की आज सर्वसामान्यांच्या तोंडामध्ये सारखा एक शब्द येतोय की सिबिल स्कोर चांगला नाहीये, सिबिल स्कोर माझा खराब आहे, तो कधी म्हणजे सुधारू शकतो का नाही, असे बऱ्याचशा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत राहत आहेत. तर त्यासाठी आपण एक आता सगळ्यांचं प्रश्नांचं समाधान करण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतोय. त्यामध्ये आपण सिबिल स्कोर म्हणजे काय, सिबिल सिबिल म्हणजे नक्की काय आपण तर भारत सरकारने सांगितलं काय की एखाद्या व्यक्तीला जर कर्ज देत आहे त्याच्या पाठीमागे त्याचं बॅकग्राऊंड चेक करा. बॅकग्राऊंड तुम्ही कसं चेक करणार, कोणत्या मापनावरती चेक करणार? त्यासाठी एक सिबिल ही कन्सेप्ट आली. त्या सिबिल कन्सेप्टचा वापर करून आपण एखाद्या कर्जदाराला कर्ज देताना सिबिल जर त्याचं व्यवस्थित असेल, जर त्याचं क्रेडिट चांगलं असेल तर तुम्ही त्याला कर्ज द्यायला पाहिजे, असं एक कन्सेप्ट आणली. त्या कन्सेप्टबद्दल आपण 2 मिनिटात व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेऊया. सिबिल स्कोर म्हणजे काय? जर एखादा शेतकरी जर कर्ज घ्यायला गेला तर ते पहिल्यांदा सरळ ऑनलाईन चेक करतात की त्या शेतकऱ्याचं सिबिल कसं आहे. ऑनलाईनमध्ये त्याचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकला, मोबाईल नंबर टाकला की डायरेक्ट त्याचं सिबिल चेक होतंय. त्याच्यावर त्याला कळतंय की बाबा ह्याचं सिबिल चांगला आहे की नाही. आता लिमिट काय असतं सिबिल स्कोरचं? तर सिबिल स्कोरचं लिमिट आहे 300 ते 900. म्हणजे सिबिल स्कोरचं लिमिट किती आहे? 300 पासून 900 पर्यंत हे लिमिट आहे सिबिल स्कोरचं. म्हणजे कमीत कमी 300 असतं, जास्तीत जास्त 900 असतं. ज्याचं सिबिल खराब आहे त्याचं 300च्या आसपास 350, 400, 500 अशापर्यंत असू शकतं. ज्याचं सिबिल चांगलं आहे त्याचं 700, 800, 900 पर्यंत असतं. आता सिबिल स्कोर म्हणजे काय आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. प्रत्येकाच्या बँकिंग व्यवहाराचा पूर्व इतिहास मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं असं क्रेडिट हिस्ट्री, त्याची जी बँकेची जी क्रेडिट हिस्ट्री आहे ती म्हणजे आपण सिबिल स्कोर. आता हे सिबिल स्कोर कोण ठरवतं किंवा ते काढतं कोण? तर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे ना, ही संस्था आहे. ह्या संस्थेमार्फत हे क्रेडिट चेक केलं जातं. कोणतीही संस्था बघा, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही संस्था आहे. या संस्थेमार्फत हे सिबिल चेक केलं जातं. आणि सिबिल तयार करायचं काम हे ट्रान्स युनियन सिबिल लिमिट ही खाजगी कंपनी आहे. ही कंपनी सिबिल तयार करते. तयार करणं वेगळं आणि अनालिसिस करणं वेगळं. अनालिसिस करण्याचं सगळं काम हे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड यांच्याकडून ते सर्व अनालिसिस डाटा त्यांच्याकडे असतो. त्याच्या थ्रू हे सगळं चेक केलं जातं आणि हे तयार करतं ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे. या कंपनी मार्फत सिबिल तयार केलं जातं. आता सिबिलचं लिमिट तुम्हाला सांगितलं 300 ते 900 आहे. जर तुम्हाला लोन पाहिजे असेल, कोणतंही कर्ज पाहिजे असेल तर त्यासाठी तुमचं लिमिट कमीत कमी 750च्या पुढे पाहिजे. 750 ते 700च्या दरम्यान असेल तर तुम्हाला कर्ज हे देत असतात. जर आता तुम्हाला पाठवण्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जर 1,60,000 पर्यंत जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल पीक कर्ज, तर तुम्हाला सिबिल स्कोर चेक केला जाणार नाही किंवा तुमच्या सातबाऱ्यावर कोणताही बोजा चढवला जाणार नाही. त्यामुळे 1,60,000 पर्यंत कर्ज हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकतं. फक्त त्याची थोडीशी तरी क्रेडिट बॅकग्राऊंड चांगला असायला पाहिजे आणि बँकेच्या अटी मध्ये बसायला पाहिजे. कर्जाची परत आता हे सिबिल स्कोर कसा काय कमी होऊ शकतो? जर बँकेची कर्ज घेतल्या पूर्वीच असेल त्याची जर परतफेड केली नसेल किंवा तुम्ही जे एखाद्याला चेक दिला असेल तो चेक जर बाउन्स होत असेल आणि तो वारंवार बाउन्स होत असेल तर तुमचं क्रेडिट कमी होतं. किंवा बँकेने तुम्हाला जर एखादं क्रेडिट कार्ड देताना सिबिल सिबिल तुमचा चेक करूनच क्रेडिट कार्ड दिलं जातं. पण जर क्रेडिटचे जर हप्ते वेळच्या वेळ तुम्ही जर नाही भरले, क्रेडिटवरून जर पैसे खर्च केले असतील ते जर हप्ते वेळच्या वेळ नाही भरले तर तुमचा क्रेडिट स्कोर खाली येतो, म्हणजे सिबिल स्कोर तुमचा खाली येतो. तर तुमचा सिबिल स्कोर व्यवस्थित ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट चांगला उपाय तुम्ही बँकेचे हप्ते वेळच्या वेळेला भरा. जे काय तुमचे चेक तुम्ही देताय ते चेक बाउन्स नाही झाले पाहिजे याची काळजी घ्या. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जे होम लोन असेल, व्हेकल लोन असेल किंवा इतर कोणतेही तुम्ही पीक कर्ज असेल, अशी सर्व कर्ज घेतलेली वेळच्या वेळेला हप्ते भरत गेला
तर तुम्हाला तुमचं सिबिल स्कोअर कधीही खाली येणार नाही. आणि जास्तीत जास्त सिबिल बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. याचा फायदा तुम्हालाही होतो आणि बँकांनाही होतोय. आणि सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना जे पीक कर्ज घेतात किंवा अजून कोणते कर्ज घेतात, सध्या अतिवृष्टी किंवा दुष्काळ किंवा जास्तीत जास्त जे आर्थिक संकट येत आहे कुटुंबावरती, त्यावेळी त्यांना हे हप्ते फेडणं अवघड होतं. त्यावेळी काय करायचं, तर हे काही बचत हा एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जास्तीत जास्त बचत कशी करता येईल, ज्यावेळी आपल्याला ₹2 इन्कम असेल तर आपण 4 आणे बचत करू शकतो, किंवा ₹10 इन्कम असेल तर ₹1 आपण बचत करू शकतो. अशी थोडी थोडी बचत करून जर तुम्ही सवय लावली तर तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात तुमचं सिबिल स्कोअर नक्कीच चांगला राहील, एवढं मला खात्री आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं, त्याचा म्हणजे त्याच्यावरती लोन भेटतं का, ते शेतकऱ्यांसाठी आहे. किसान क्रेडिट कार्ड हे 1998 साली योजना लागू झालेली आहे. त्या योजनेबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. आपण थोड्या वेळापूर्वी सिबिल स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर कसा चेक करायचा किंवा काय करायचं याच्याबद्दल आपण माहिती घेतली सर्व. थोडक्यात सिबिल स्कोअर आपल्या मोबाईलवरती पण आपण स्वतः घरी बसून चेक करू शकतो. स्कोअर चेक करण्यासाठी स्कोअर नावाचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर तो बँकेला अटॅच आहे, जो आधार कार्डला जो लिंक मोबाईल नंबर आहे, तो आधार कार्डचा नंबर जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो तिथं सबमिट करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो OTP येईल, OTP सबमिट करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर घर बसल्या तुम्ही चेक करू शकता. स्कोअर 1 नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि नक्कीच तुम्हाला सर्व सिबिल स्कोअर तुमच्या घर बसल्या तुम्हाला तो बघू शकता. धन्यवाद.